आपल्या वयाला घालू नका आपल्या विरोधात। एकमेकाचं रक्त कुणीही सांगायचं नाही। सगळे ते आंदोलनात उतरले पाहिजे। विम्याचे पैसे कसं काय मिळत नाहीत ते पण बघतो, तुमच्या दुधाला भाव कसं काय मिळत नाही ते आपल्याकडे लागलं, तुम्ही बाकीचं टेन्शन नाही घ्यायचं, फक्त चल म्हणलं की एकदा मांडी घालून बसला उठायचं। मुंबईत कसे मराठी एकदा नेले मी, कोणत्या डांबऱ्यावर मराठीच कोणचा गावना कोणाचा कुंकड पळवते तळाला मेळा। मला मुंबईत गेल्यावर माहित झालं पोलीस होता बॅरिकेड पळवतो म्हणून, त्याला चाक असते भाऊ खालून। म्हणजे लढाई जर जिंकायची म्हणत तर ती चिकाटीला लढावी लागते। माझ्या अगोदर सुद्धा समाज लढला, परंतु आपण जी चिकाटीनं त्याच्यात उतरलोत ना, म्हणून 58 लाख नोंदी निघाल्या। 58 लाख नोंदीमध्ये साधा आकडा नाही, 2.5 ते 3 कोटी मराठी आरक्षणात गेले। कोणाला काय बोंबलायचं बोंबलून द्या, मला माहिती गेले गेले। हे आपले काही दुकानदार म्हणतात निघालच नाही, तो तुला काय सांगावं, आणि कोणी उठत माझ्याच मागं रोज 2-4 दिवसाला 4-5 जण उठले का आलेच मीडिया, आणि तेवढाच आरोपी, दुसरा काहीच नाही। त्याने त्याला हाणलं, त्याने त्याला गबाळ हाणलं। गबाळ हाणलं कुठं आहे मग, रोज दुसऱ्याच्या गाडीत बसवतोय मी, गबाळ हाणलंय कुठं, खरं खोटं सांगत नाही तुम्हाला मी। या गाड्या मापल्या नाही बरं का आमदार साहेब, मापल्या नाही गाड्या, त्या गाड्या मराठा समाजाच्या। हे जर ठरलं ना ओळखू गावात त्याला सोडून जायचं, मला रिक्षा जायला पैसे नाही। मी माझ्या आयुष्यात काही कमीच नाही, मला कमवायचं नाही, मला ह्या लेकी बाळीच्या तोंडावरती आनंद आणि हसू बघायचे यांचे, त्यासाठी जीवन पूर्ण करायला लावलं। लेकरा बाळाला आयुष्याचं सुख समाधान द्यायचं, त्यांना आयुष्याचं आरक्षण द्यायचं, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांना टिकला पाहिजे असं द्यायचं, तात्पुरतं मागायचं नाही। तुम्ही बी उद्या पासून तुमच्या उर्वरित आयुष्यात मागचीच मिळून देत नाही, ती मागचे नाही धोकादायक असते, सगळं काड्या करतात मागं बसल्या बसल्या। उद्यापासून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, मिळवताना काय मिळवायचं, तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याचं द्यायचं हे मागा। मतदानाला दे पैसे, कोंबडी खायला दे पैसे, ठिकाण चाळ्या नाही करायचं। आयुष्याचं जे लेकरा बाळाला आयुष्याला लागतं ना ते द्या, त्यांच्या शेतीमालाला भाव द्या। मागताना असं मागा की कायम पाणी मिळालं पाहिजे। पाणी असल्यावर आपण 2-2, 3-3 पिकं घेतोय, कोणाच्या दारात कुत्र्यासारखं उभारायची गरज नाही, कष्ट करून श्रीमंत होऊ आपण असं मागा। आरक्षण केंद्र सुरू आहे तोपर्यंत अशा गोष्टी मागा। 500 घेईन, 1000 घेईन, ते आयुष्याला पुरत नाही। आता लाडक्या बहिणीला 1500 रुपये देते, पुरले का नाही, मग काय घेतले।